नमस्कार. पुन्हा एकदा आपले सर्वांचे स्वागत आहे. निवृत्तीवेतन संदर्भात अत्यंत महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित. निवृत्तीवेतन संदर्भात वित्त विभागामार्फत एक अत्यंत महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे. या शासन निर्णयाचा कुणाला कसा फायदा होणार, चला तर या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण पाहणार आहोत. त्यापूर्वी आपणास विनंती आहे, चॅनलला जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी समोरील बेल आयकॉनला प्रेस करायलाही विसरू नका. अत्यंत महत्त्वाची आणि कामाची बातमी आपल्या सहकारी मित्रांनाही शेअर करायलाही विसरू नका. महत्त्वाची अपडेट आहे निवृत्ती वेतनधारकांसाठी. निवृत्ती वेतनधारकांनी बँकेत संयुक्त खाते उघडल्यानंतर सादर करावयाचे शपथपत्र स्टॅम्प पेपरवर घेण्याची अट रद्द करणे ही बाब शासनाच्या विचाराधीन होती आणि त्याच अनुषंगाने शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे. सदर शासन निर्णयांमध्ये असे नमूद करण्यात आले आहे की शासकीय कार्यालयात दाखल करावयाच्या सर्व प्रकारच्या प्रतिज्ञापत्रावर मुद्रांक शुल्क माफ करण्यात आलेल्या 2013 रोजीचा शासन निर्णय अखेर रद्द करण्यात आलेला आहे. यानुसार निवृत्तीवेतनकरिता बँकेत संयुक्त खाते उघडण्यासाठी निवृत्तीवेतनधारकांनी 100 रुपयाच्या स्टॅम्प पेपरऐवजी आता साध्या पेपरवर शपथपत्र भरून कोषागार कार्यालयामध्ये सादर करण्यास 1/8/2026 पासून मान्यता देण्यात आलेली आहे. यामुळे आता निवृत्ती वेतनधारकांना एक मोठा दिलासा मिळून आर्थिक फायदाही मिळणार आहे.